आज बाजार उघडताच सराफा बाजारात एक वेगळीच खळबळ उडालेली दिसून आली. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत वरखाली होणाऱ्या सोने आणि चांदीच्या भावांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे. आणि आज तुम्ही हे व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या मनात एकच प्रश्न असेल की आज सोनं स्वस्त झालंय का महाग झालंय आणि चांदीचा ट्रेंड काय सांगतोय. जर तुम्ही सोनं खरेदी करायचं ठरवत असाल किंवा आधी घेतलेल्या सोन्यावर नफा मिळेल का याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण फक्त भाव सांगणार नाही तर या भावांच्या मागचं कारणही समजून घेणार आहोत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड अनिश्चिततेचं वातावरण आहे. अमेरिका, चीन यांच्यातील तणाव, मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, डॉलर इंडेक्समध्ये होणारे बदल आणि स्टॉक मार्केटमधील चढउतार या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या भावांवर होत आहे. कालपर्यंत जिथे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती तिथे आज पुन्हा एकदा तेजीची चाहूल लागलेली दिसते. आणि त्यामुळे अनेक लोक गोंधळात पडलेत की खरंच आता खरेदी करावी की अजून थांबावं. मित्रांनो, जरा मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल की गेल्या काही दिवसांपूर्वी सोने चांदीमध्ये जोरदार विक्री झाली होती आणि अनेक गुंतवणूकदार घाबरून आपली पोझिशन काढून टाकत होते. पण जसं बाजाराला कळलं की ही घसरण फारशी मजबूत कारणामुळे नाही तर ओव्हर रिॲक्शनमुळे झालीये, तसं खालील स्तरांवरून पुन्हा खरेदी सुरू झाली आणि भाव वरच्या दिशेने सरकू लागले. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर इंडेक्स थोडासा कमजोर झालेला दिसतोय. आणि जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा सोनं आणि चांदीला सपोर्ट मिळतो. याशिवाय ETF म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये पुन्हा एकदा गुंतवणूक वाढताना दिसतीये. आणि जेव्हा मोठे फंड सोन्याकडे वळतात तेव्हा बाजारात तेजी येण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, युद्धजन्य परिस्थिती वाढली की लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात आणि सोनं ही जगातली सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. म्हणूनच अशा काळात सोन्याला नेहमीच मागणी वाढलेली दिसते. पण त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये जर तेजी आली तर काही लोक सोन्यातून पैसे काढून शेअर्समध्ये टाकतात. त्यामुळे सोन्याच्या भावावर दबाव येतो. म्हणजे सगळा खेळ मागणी आणि पुरवठ्याचा आहे. आता आपण थेट आजच्या चांदीच्या भावांकडे वळूया. भारतीय सराफा बाजारानुसार आज 1 ग्राम चांदीचा भाव अंदाजे 267 रुपयांच्या आसपास चालू आहे. 10 ग्राम चांदी सुमारे 2770 रुपये आणि 100 ग्राम चांदी सुमारे 26,700 रुपये. तर 1 किलो चांदीचा भाव अंदाजे 2,67,000 रुपयांच्या आसपास पाहायला मिळतो. कालच्या तुलनेत आज चांदीत थोडीशी तेजी आहे, पण तरीही चांदी अजूनही आपल्या उच्चांकापासून बरीच खाली आहे. आणि म्हणूनच अनेक तज्ज्ञ असं सांगतात की चांदीमध्ये पुढील काळात चांगली संधी निर्माण होऊ शकते. आता मित्रांनो, जरा आपण आंतरराष्ट्रीय बाजाराकडे पाहिलं तर सोनं जवळपास $5,000च्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे आणि चांदी देखील वेगाने वर सरकत आहे. ही हालचाल सामान्य नाही. एका सत्रात सोन्यात शेकडो डॉलरची वाढ आणि चांदीत मोठी उडी म्हणजे बाजारात काहीतरी मोठं घडतंय असं स्पष्ट दिसतंय. पण प्रश्न असा आहे की हे सगळं कायम राहील का पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळेल? काही ज्येष्ठ विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की सध्या बाजार न्यूज ड्रिव्हन आहे, म्हणजेच बातम्यांवर अवलंबून आहे. आज एखादी सकारात्मक बातमी आली तर भाव वर जातात आणि उद्या एखादी नकारात्मक बातमी आली तर भाव खाली येतात. म्हणूनच अशा वेळी घाईघाईने निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं. आता जर तुम्ही विचार करत असाल की आज सोनं चांदी खरेदी करावी का, तर त्याचं उत्तर थोडंसं समजून घ्यावं लागेल. जर तुमचं लग्न आहे, घरात शुभकार्य आहे, तर भावाची फार चिंता न करता खरेदी करणं योग्य ठरतं. कारण अशा खरेदीचा उद्देश गुंतवणूक नसतो तर गरज असते. पण जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेणार असाल तर एकाच वेळी मोठी रक्कम टाकण्याऐवजी हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करणं जास्त सुरक्षित आहे. आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव. तसेच पुढील काळात सोनं चांदी कितीपर्यंत जाऊ शकतं आणि काय रणनीती ठेवली पाहिजे. म्हणून व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. आता मित्रांनो, आपण थेट आजच्या सोन्याच्या भावांकडे वळूया. कारण बहुतेक लोकांचा मुख्य प्रश्न हाच असतो की आज 1 ग्राम सोनं कितीला मिळतंय, 10 ग्राम कितीला आणि 100 ग्राम कितीला. भारतीय सराफा बाजारानुसार आज 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्राम भाव 12,700 रुपयांच्या आसपास आहे. 10 ग्रामचा भाव 1,27,000 रुपये आणि 100 ग्रामचा भाव 12,70,000 रुपयांच्या आसपास चालू आहे. 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज 1 ग्राम सोन्याचा भाव अंदाजे 13,700 रुपये, 10 ग्राम सुमारे 1,37,000 रुपये आणि 100 ग्राम सुमारे 13,70,000 रुपये चालू आहेत. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा 1 ग्राम भाव सुमारे 15,500 रुपये, 10 ग्राम सुमारे 1,55,000 रुपये आणि 100 ग्राम सुमारे 15,50,000 रुपये इतका आहे. हे भाव होलसेल मार्केटचे आहेत, त्यामुळे यावर 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळा लागतो, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न असा आहे की इतकी मोठी हालचाल का होत आहे? त्यामागे मुख्य कारण म्हणजे फ्युचर्स मार्केटमधील मार्जिन वाढ.
काही दिवसांपूर्वी एक्सचेंजने मार्जिन वाढवलं, त्यामुळे अनेक लोकांना आपली पोझिशन जबरदस्तीने बंद करावी लागली आणि त्यामुळे मोठी घसरण झाली. पण आता हळूहळू परिस्थिती स्थिर होत आहे आणि पुन्हा खरेदी सुरू झालेली दिसते. काही तज्ज्ञांचं असं मत आहे की सोन्यात खालील बाजूला मोठी घसरण होण्याची शक्यता आता कमी आहे, म्हणजेच डाऊनसाइड लिमिटेड आहे. पण वरच्या बाजूला अजूनही संधी आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की भाव सरळ सरळ वरच जातील. मध्येच करेक्शन येऊ शकतं, म्हणजेच मध्यम स्वरूपाची घसरण येऊ शकते. म्हणूनच संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ETF मध्ये गुंतवणूक. जर तुम्हाला थेट फिजिकल सोनं घ्यायचं नसेल तर गोल्ड ETF हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, कारण यात स्टोरेजची चिंता नसते आणि पारदर्शकता जास्त असते. अनेक लोक फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये जास्त लिव्हरेज वापरतात आणि थोडीशी घसरण झाली तरी मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सध्या फ्युचर्स ट्रेडिंगपासून थोडं अंतर ठेवणं जास्त सुरक्षित मानलं जातं. मित्रांनो, आता विचार करा की एखाद्या व्यक्तीने वरच्या स्तरावर सोनं घेतलं आणि लगेचच बाजार घसरला तर तो घाबरतो आणि तोटा करून विकतो. पण जर त्याने संयम ठेवला आणि पुढील काही काळ वाट पाहिली तर बाजार रिकव्हर झाला की त्याला पुन्हा चांगले भाव मिळू शकतात. म्हणूनच घाबरून निर्णय घेणं टाळा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वभौम गोल्ड बॉन्ड, म्हणजेच सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड. काही नियमांमध्ये बदल होणार असल्यामुळे सेकंडरी मार्केटमध्ये दबाव दिसतोय, त्यामुळे काही लोक तिथून बाहेर पडत आहेत. याचाही परिणाम बाजारावर होतो. पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर सोन्याचे फंडामेंटल मजबूत आहेत, कारण जगभरात कर्ज वाढतंय, महागाई वाढतीये आणि अशा काळात सोनं नेहमीच संरक्षण देत आलं आहे. आता तुम्ही विचाराल, पुढील काही महिन्यात सोनं चांदी महाग होईल का? तर अनेक विश्लेषक असं मानतात की हो, दीर्घकालीन ट्रेंड वरच्या दिशेने आहे, पण मध्येच मोठे चढउतार येत राहतील. म्हणजेच ज्यांना संयम आहे त्यांच्यासाठी हा बाजार आहे. सध्या खरेदी करणं जास्त फायदेशीर आहे की विक्री करणं? मित्रांनो, सोनं चांदी खरेदी करताना सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हॉलमार्किंग. कारण हॉलमार्क असलेलं सोनं म्हणजे शुद्धतेची हमी. जेव्हा तुम्ही दुकानात जाता तेव्हा घाईघाईने खरेदी न करता आधी हॉलमार्क तपासा, वजन तपासा आणि बिल नक्की घ्या, कारण पुढे विक्री करताना हेच बिल तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. आता प्रश्न असा आहे की आजच्या परिस्थितीत खरेदी करावी की विक्री करावी? जर तुमच्याकडे आधीपासून सोनं आहे आणि तुम्हाला पैशाची तातडीची गरज नाही तर विक्री करण्याची घाई करू नका, कारण दीर्घकालीन ट्रेंड अजूनही पॉझिटिव्ह आहे. पण जर तुम्हाला एखाद्या मोठ्या नफ्यावर विकायचं असेल तर थोडा थोडा भाग विकून नफा बुक करणं ही चांगली रणनीती ठरू शकते. आणि जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर एकाच वेळी सगळे पैसे न टाकता टप्प्याटप्प्याने खरेदी करा, म्हणजे भाव खाली आला तरी तुम्हाला सरासरी कमी करता येईल. मित्रांनो, आजचा बाजार पूर्णपणे बातम्यांवर चालतोय. आज एखादी युद्धविरामाची बातमी आली तर भाव खाली येऊ शकतात आणि उद्या एखादा नवीन तणाव वाढला तर भाव वर जाऊ शकतात. म्हणूनच दररोज अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच हा चॅनल रोज फॉलो करा. आता शेवटी एकच गोष्ट सांगतो, घाबरून निर्णय घेऊ नका, कोणाच्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वतः माहिती घ्या, समजून घ्या आणि मगच पाऊल उचला. सोनं चांदी ही फक्त धातू नाहीत तर अनेक कुटुंबांच्या सुरक्षितता आहेत. आईने मुलीसाठी जपलेलं सोनं असो किंवा एखाद्या शेतकऱ्याने भविष्यासाठी ठेवलेली चांदी असो, या प्रत्येक कणामागे भावनांचा इतिहास असतो. म्हणूनच योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला रोज सोनं चांदीचे ताजे भाव, मार्केट ट्रेंड आणि भविष्यातील अंदाज जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.